नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर। आपण बघत आहात CTV न्यूज। नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूया ते गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। सिंदेवाही तालुक्यातील नलेश्वर येथे ऐन पावसाळ्यात मच्छीमार संघटनेला 15 लाखाचा फटका बसला असून यामुळे मच्छीमार संघटनेने शासनाकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे। नलेश्वर येथील तलावात मच्छीमार संघटनेने 15 लाखाचे बीज टाकले होते, परंतु दुसऱ्याच दिवशी आलेल्या पुरामुळे हे संपूर्ण बीज वाहून गेले। चंद्रपूर लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचे एक वक्तव्य चर्चेत आले असून या वक्तव्यामुळे भाजपच्या अनेक नेत्यांची कोंडी झालेली दिसून येत आहे। त्यांनी लोकसभेची उमेदवारी भाजपाकडून आपल्यालाच मिळणार होती असे वक्तव्य केले होते। त्यामुळे या प्रकरणाची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगत आहे। मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ येथे सोमवारी शेतकरी नाल्यात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली। मेघश्याम नारायण वासाडे, वय वर्ष 58 असे मृतकाचे नाव आहे। मारेगाव तालुक्यातील दापोरा फाट्यासमोर असलेल्या उपशा पुलाच्या शेजारून आपल्या पशुधनासोबत जात असलेल्या शेतकरी मेघश्यामचा पाण्याच्या प्रवाहात बुडून मृत्यू झाला। दुपारी उशिरा त्यांचा मृतदेह आढळला। चंद्रपूर येथील बाबूपेठ परिसरातील निवासी सोनल वनकर हे सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत लोणवाई येथे कार्यरत होते। काल त्यांचा मृतदेह घरात आढळल्याने एकच खळबळ उडाली। त्यांचा मृत्यू 4 दिवसापूर्वीच झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे। नेमकी त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे। एकीकडे संपूर्ण देश व्याघ्र दिन म्हणून साजरा करत असताना त्याच दिवशी मारेगाव तालुक्यातील बोटोनी लगत नाल्यात एक वाघ मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली। काही महिन्यांपूर्वीच या वाघाने या परिसरात प्रवेश केला होता। त्याच्या मानेवर जखम असून जंतूचा संसर्ग झाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा कयास वन विभागातर्फे लावला जात आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या जे सोयाबीन विक्रीस येत आहे त्याचा रंग हिरवा, लाल, गुलाबी असा दिसत असून व्यापाऱ्यांनी हे सोयाबीन घेण्यास मनाई केली आहे। त्यामुळे सोयाबीनच्या भावाच्या आशेत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे। त्याचबरोबर हे सोयाबीन धुवून परत ते विक्रीस काढावे अशा सूचना देखील या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना केल्या आहे। सिंदेवाही तालुक्यातील सारगाव बडगे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांनी शाळेला टाळा ठोकण्याची घटना उघडकीस आली आहे। त्याचे वृत्त शिक्षण विभागाला कळताच त्यांनी धावाधाव करून कसे तरी विद्यार्थ्यांना समजावत शाळेचे टाळे उघडले, परंतु शिक्षण विभागाचा कसा फज्जा उडाला हे या घटनेने निदर्शनास आले आहे। इथून जवळच असलेल्या नवीन ठाणेगावच्या बस थांब्याजवळील एका सेवानिवृत्त परिचारिकेच्या घरी भरदिवसा चोरी होण्याची घटना सोमवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली। चोरट्यांनी चक्क त्या घरमालकिनीला खुर्चीला बांधून सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि त्यांचा मोबाईल असा सुमारे 4 लाखाचा ऐवज लंपास केला। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। 59 वर्षीय संपदा काळबांधे असे या सेवानिवृत्त परिचारिकेचे नाव असून 3 चोरट्यांनी रुमाल बांधून त्यांच्या घरी प्रवेश केला, तसेच त्यांना खुर्चीवर दोरीने बांधून हा ऐवज लुटून नेला। 8 दिवसांपूर्वी नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह अखेर 28 जुलै रोजी रविवारला सायंकाळी 5 वाजता खुटवंडा येथील नाल्याच्या पात्रात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला। अमित पेंदाम, वय वर्ष 24, राहणार खुटवंडा असे या मृतकाचे नाव आहे। घटनेच्या दिवशी नाल्याला पूर आला होता आणि या नाल्याजवळ उभा असलेल्या युवकाचा तोल जाऊन तो नाल्यात वाहून गेला। 4 दिवसपर्यंत शोधाशोध केल्यानंतर अखेरीस नाल्याच्या काठी त्याचा मृतदेह आढळून आला। गडचिरोली जिल्ह्यात पावसाने प्रचंड थैमान घातल्याने गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल 42 ते 43 गावांचा संपर्क मुख्यालयापासून तुटलेला आहे। भामरागड तालुक्यात तर दयनीय अवस्था आहे। अशातच पालकमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे मात्र पक्षाच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याचे निदर्शनास येत आहे। त्यामुळे या गडचिरोली जिल्ह्याला मंत्री म्हणून लाभलेले पालकमंत्री सध्या असून नसल्यासारखेच असल्याची भावना येथील नागरिक व्यक्त करीत आहे।
तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.